छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घराचं पाडकाम करण्यात आलं। त्याआधी रात्री उशिरा इम्तियाज जलील यांनी मतीन पटेल आणि इतर कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यावेळी कारवाईला विरोध न करण्याचं आवाहन जलील यांनी पटेल परिवार आणि उपस्थित कार्यकर्त्यांना केलं। मतीन का अगर घर गिरेगा तो मैं आपको जबान देकर जा रहा हूँ, पूरा हिंदुस्तान देखेगा कि जिस गिरे हुए घर को इन्होंने हुकूमत ने गिराई थी, हम कितना आलीशान घर जो है वो हम बनाकर देंगे। पूरा हिंदुस्तान देखेगा। हम अपने तौर के ऊपर ये बताएंगे, हुकूमत को पैगाम देंगे कि तुम समझ रहे हैं कि तुम किसी का घर है तो बुलडोजर से लेकर आएंगे, तुम तुम्हारी घटिया राजनीति चलाकर तुम किसी गरीब का घर तोड़ेंगे। उत्तर प्रदेश में, मध्य प्रदेश के अंदर, गुजरात के अंदर, और वहाँ पर कोई है तो उनके साथ खड़े नहीं रहता है। उनका घर गिरता है, घर वाले कहाँ जाते हैं। निदा खानला लपवण्याच्या प्रकरणाचा मास्टरमाइंड हे इम्तियाज जलील हेच आहेत। त्यांची जागा जेलमध्येच आहे अशी टीका नितेश राणेंनी केली आहे। हो, बरोबरच आहे ना, कारण का मास्टरमाइंड इम्तियाज जलीलच आहे। ज्या पद्धतीने निदा खानच्या संदर्भात सातत्याने तिची बाजू घेण्याचं काम, म्हणजे जिहादचं बाजू घेण्याचं काम हाच इम्तियाज जलील करत होता। महाराष्ट्र को हरा कर देंगे म्हणणारा हाच इम्तियाज जलील होता। तर त्याची जागा बाहेर नाही, जेलमध्ये आहे आणि मला वाटतं की लवकरच तो नारळ फुटेल। सर, काल जितेंद्र आव्हाडांनी निदा खानला ज्या घरात लपवण्यात आलं होतं त्या घराचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू। शेवटी देवाभाऊचं सरकार आहे आणि देवाभाऊचं बुलडोजर, तुम्ही महाराष्ट्रात अगर जिहाद करत असाल तर देवाभाऊचं बुलडोजर चालणारच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।